कॉम्पिटिशनला मात करणारे असे इम्प्रोव्हायझेशन्स करा अच्छा. की ते इम्प्रोव्हायझेशन बघून ते एवढे आकर्षित होतील प्रेक्षक हम्म. तुमच्याकडे, कन्झ्युमर्स आणि टार्गेट ऑडियन्स, की ते बाकीचे ठिकाणी बघणार पण नाही. आयफोन दरवर्षी नवीन प्रोडक्ट काय लॉन्च करतो की ते दुसरा कुठल्याही प्रोडक्टमध्ये स्विच करण्याआधी जरा विचार करेल की मी स्विच करेन, पण जर का हा प्रोडक्ट मी सोडला आधीचा तर मला किती इफेक्ट होईल. त्याच्यामधलाच एक मोटिव्ह आहे तुमचा पॅशन. पॅशन म्हणजे काय झालं, पॅशन म्हणजे तुम्ही इमोशनली ते बिझनेस चालू नका. पॅशनला पण हे सगळ्या गोष्टींसारखं एक ऑब्जेक्टिव्ह बनवा तुमच्या बिझनेसमध्ये. 90% स्टार्टअप हे फेल होताना दिसत आहेत, आकडेवारी सांगते. 50 पर्यंत येऊन मायनसमध्ये गेला आहात तर ते मायनसमधून 0 पर्यंत कसं तुमची क्लीन स्लेट आणावी त्याचा विचार करा. एकदा ती क्लीन स्लेट झाली मग तुम्ही अजून काहीतरी निर्माण काय करू शकता ते बघा. नागपूर असेल, नाशिक असेल किंवा कोल्हापूर सारखे जे सिटीज आहेत त्या ठिकाणी कोणते सेक्टर प्रॉमिसिंग आहे स्टार्टअपसाठी आणि तिथं कशा पद्धतीनं संधी निर्माण करता येतील, निशसाठी किती संधी आहे? जे रिन्युएबल एनर्जी आहे, न्यूक्लिअर एनर्जी आहे, पॉवर प्लांट्स जे आहेत ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणाने ग्रामीण भागांमध्ये, खेड्यांमध्ये खूप वाढत आहेत. म्हणजे साखर कारखान्याला अटॅच असो किंवा इतर प्रोजेक्ट्सना अटॅच असेल, तुम्ही एक प्रॉब्लेमचा सोल्युशन तुमच्या प्रोडक्टमध्ये आणून ते प्रोडक्ट तुम्ही टार्गेट ऑडियन्स पर्यंत नेत आहे. ह्याच्यामध्ये AI मुळे हे अजून किती फास्ट का स्पीडी वेमध्ये होऊ शकतं असं विचार करा. यतो धर्म सतो जया. म्हणजे उद्योगाला आणि प्रगतीला तुमचा धर्म बनवा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळेलच. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. स्टार्टअप महाराष्ट्र या सिरीजच्या माध्यमातून आपण स्टार्टअपसाठी नेमकं काय लागतं, कशा पद्धतीनं मोठा स्टार्टअप मराठी माणूस उभा करू शकतो यासाठी लोकांना, मराठी जनांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करतोय. आणि या सिरीजमधून CA प्रथित आपल्याला मौल्यवान असं मार्गदर्शन करतायत. आज आपण चर्चा करणार आहोत हाऊ टू चूज राईट बिझनेस आयडिया या विषयावर. कारण बऱ्याचशा लोकांना स्टार्टअप करायचं असतं, मात्र सुरुवात इथूनच होते की कोणता स्टार्टअप करावा, बिझनेस नेमका कोणता करावा आणि कोणता स्टार्टअप हा तुमच्यासाठी चांगला आहे, या सगळ्यांविषयी आपण CA प्रथित यांच्याकडून मार्गदर्शन घेणार आहोत. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे CA प्रथित हे एक नामांकित CA आहेत, ॲडवायझर आहेत आणि अगदी कमी वयामध्ये त्यांची एक फर्म सध्या मोठमोठ्या उद्योजकांना सल्ला देण्याचं काम करते. PD ॲडवायझर्स आणि स्ट्रॅटेजिस्ट नावाची ही फर्म मोठमोठ्या उद्योजकांसाठी एक मार्गदर्शक ठरलेली आहे. आणि CA प्रथित या सगळ्या व्यस्त शेड्यूलमधून आपल्यासाठी वेळ काढून आलेले आहे. तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. तर प्रथित, जसं मी सांगितलं की तुम्ही वेळ काढून आलेलाच आहात, पण स्टार्टअपसाठी तुम्ही अतिशय चांगलं मार्गदर्शन करताय, लोकांना सल्ला देताय, ॲडवाईस करताय. पण जेव्हा जेव्हा तुमच्याकडेही बरेचसे मुलं येत असतील स्टार्टअप सुरू करण्यासाठी, त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडतो, तो म्हणजे विच बिझनेस इज राईट. म्हणजे मी कोणता बिझनेस निवडावा, सुरू करावा, याच्यामध्येच लोक गोंधळतात, कन्फ्यूज होतात. हां. आता कन्फ्युजनचा पॉईंट ह्याच्यामुळे येतो कारण लोक असा विचार करतात की कुठला बिझनेस निवडावा. हो. मी म्हणतो बिझनेस कोणताही निवडावा, पण तुम्ही ते बिझनेस नंतर काय करणार काय आहात. तुम्ही मार्केटमध्ये असं बघा ना की तुम्ही मार्केटमध्ये एक प्रॉब्लेम आहे किंवा एक गॅप आहे, ती गॅप भरण्याचा उद्देशनी ते बिझनेस चालू करताय. म्हणजे तुमचा उद्देश काय आहे तो बिझनेस चालू करण्याचा, की कुठला तरी प्रॉब्लेम आहे, त्या एका गोष्टीला एक मागणी आहे जी बाकीचे इतर लोक करत नाही आहात, तुम्ही ते करू शकता का. मग त्याच्यावर तो बिझनेस निवडा आणि मग तसा ते बिझनेस करा. मग तुम्हाला उलट तुम्ही कुठला बिझनेस तुम्हाला निवडायचा आहे ना त्याच्यामध्ये पण तुमची विचारधारा सोपी होऊन जाईल की आपण हे करण्याचं आपलं ऑब्जेक्टिव्ह आहे, ह्याच्यासाठी आपण कुठला बिझनेस का कुठली प्रोडक्ट का कुठली सर्व्हिस आपण मार्केटमध्ये आणावी. राईट. असा विचार जर का केला तर माझ्या मते कन्फ्युजन अर्धा तिकडेच संपून जाईल. कारण तुम्हाला प्रॉब्लेम काय एकदा समजलं की सोल्युशन त्याचे अनेक निघू शकतात. राईट. म्हणजे एकूणच असं म्हणता येईल की असा बिझनेस नको जे बाकीचे सुद्धा करतायत म्हणून मीही करायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग असं होईल की तुम्हालाच कॉम्पिटिटर निर्माण होतील आणि कदाचित क्वालिटी सोबत सुद्धा कॉम्प्रोमाइज करावं लागेल आणि डिमांड तेवढी राहणार नाही. त्याच्यामुळे हा एक कळीचा प्रश्न आणि त्याचं उत्तर तुम्ही या ठिकाणी दिलंय. पण या सगळ्यांमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न येतो, जेव्हा आपण स्टार्टअप विषयी बोलतो त्यावेळेला निश हा शब्द बऱ्याचशा वेळेला कानी पडतो. तर मग निश म्हणजे नेमकं काय आणि तो प्रत्येक बिझनेससाठी ॲप्लिकेबल असतो का? पण निश ह्या शब्दाचा अर्थ काय असतो की जेव्हा तुम्ही एक क्षेत्र निवडलं आहे, म्हणजे एक इंडस्ट्री निवडली आहे किंवा एक प्रोडक्ट निवडला आहे,
निश म्हणजे तुम्ही तुमचा टार्गेट ऑडियन्स निवडलेला आहे त्या प्रोडक्टसाठी. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर का बूट हा क्षेत्र निवडला आहे, शूज, त्याच्यामध्ये निश काय झालं की ट्रेकिंग शूज किंवा रनिंग शूज, त्याच्यामध्ये तुमची स्पेशालिटी असली पाहिजे. खूप ब्रँड्स तुम्ही बघाल की तुम्ही का कुठलेही प्रेक्षक एका ब्रँडच्या तर्फे आकर्षित तेव्हाच होतात जेव्हा त्यांना त्या गोष्टींची गरज निर्माण होते त्यांच्यामध्ये, मग त्या ब्रँडकडे जातात. ते दोन गोष्टींमुळे असेल. एक आहे ते ब्रँडची मार्केटिंग चांगली आहे आणि दुसरी आहे की त्या ब्रँडचं क्वालिटी त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यामागे खूप सोपी करून दिलेली आहे. म्हणजे ती ब्रँड ती प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते तुमच्यासाठी. आता काय झालं की ते प्रॉब्लेममध्ये जे लोक अडकलेले आहेत, जे कस्टमर्स किंवा कन्झ्युमर्स आहेत, फेस करतात, ते त्या ब्रँडकडे येतील. मग ते ब्रँड पण त्या कस्टमर्सला टार्गेट करेल. म्हणजे काय झालं, त्या टाईपचे कस्टमर्स त्या ब्रँडसाठी निश मार्केट झालं. अच्छा. मग एकदा तुम्ही जर का निश निवडला, आता निश का निवडावा? कारण तुमचे जे मार्केटिंग स्ट्रॅटेजीज असतात, तुमचे PR असतात, तुमचे जे काय प्रोडक्टला इम्प्रोवाईज किंवा अपग्रेड करण्याचे जे यंत्रणं वापरतात त्या त्या टाईमला, ते तुम्ही त्या निश मार्केटच्या चेंजिंग डेमोग्राफिक्सच्या हिशोबाने तुमच्या प्रोडक्टमध्ये पण बदल घडवत म्हणजे राहायला लागतं अपग्रेड तुम्हाला. करणं अपग्रेड, गरजेचं आहे. हां, त्या हिशोबाने. मग ते निश मार्केट जसं बदलेल तसं तुम्ही तुमच्या प्रोडक्टमध्ये बदल तुम्हाला घडवायला लागतील. असं नाही की अख्खी इंडस्ट्री बदलली आहे तर तुम्ही पण त्या इंडस्ट्रीच्या अनुसार बदला. ते तर बदलाच, पण त्याच्याहून जास्त तुम्ही तुमचं निश कॅटेगरी ऑफ कन्झ्युमर जे असे त्यांची डिमांड बदलली आहे ना, त्या हिशोबाने तुम्ही तुमचा प्रोडक्ट आणि तुम्ही तुमची वर्किंग बदला. म्हणजे मी याच्या संबंधी एक ऐकलेलं आहे की एक मोठा ब्रँड जे कॅमेरा बनवत होते, म्हणजे आजपासून 10-15 वर्षांपूर्वी कॅमेऱ्यामधून फोटो काढले जायचे, पण आता जेव्हापासून रेव्होल्युशन झालेली आहे, फोनमध्ये चांगले कॅमेरा यायला लागले आणि तेवढा कॅमेराला इम्पॉर्टन्स राहिलेला नाही आहे. ती इंडस्ट्रीसुद्धा आहे, पण तेवढा इम्पॉर्टन्स राहिलेला नाही आहे. तर त्यावेळेला अशा एका कंपनीकडे याविषयीचा एक प्रोजेक्ट आला होता, पण त्यांनी असं म्हटलं की नाही, आपल्याला बदलायचं नाही आहे, आम्ही आहोत तसेच राहणार. मग याचा अर्थ त्यांनी त्या निशचा विचार केला नाही आणि त्याच्यामुळे त्यांचं मार्केट कुठेतरी कमी झालंय. हे एक मोठं एक्झाम्पल आपल्याला म्हणता येईल. कुठलाही बिझनेस फेल होण्यामागे आहे ना, जसं ते कॅमेराचं उदाहरण झालं असेल, कदाचित त्याची शक्यता आहे की त्याच्यामुळे ते फेल झालं असेल. म्हणजे ऑब्व्हियसली, कारण तुम्ही जर का मागच्या एपिसोडमध्ये जसं मी म्हणालो की तुम्ही जर तुमचे जे कन्झ्युमर्स आहेत त्यांचे नीडच्या हिशोबाने त्यांना जे रिॲक्शन तुमच्या प्रोडक्टबद्दल ते देत आहेत, आता ते निश असेल किंवा अख्खी इंडस्ट्री असेल, ते तुम्ही जर का नाही समजून घेतलं नाही तर. समजून घेत आहात आणि त्या हिशोबाने इम्प्रोव्हायझेशन कंटिन्युअस बेसिसवर नाही करत. आता आयफोन आहे, आयफोन दरवर्षी नवीन प्रोडक्ट काय लॉन्च करतो? इन दी एंड फोन तोच आहे, त्याच्यामध्ये फीचर्स एवढे काय बदलले नाही जात, पण काय एवढं हे करतो तो, का? अपग्रेड करतो? दोन गोष्टी आहेत. एक आहे त्याला रेलिव्हंट राहायला लागतं टाईमच्या हिशोबाने, आणि अच्छा. छोटे छोटे चेंजेस केल्यामुळे त्याचे कन्झ्युमर्सला पण ते त्या प्रोडक्टच्या तर्फे अटॅच राहतात. म्हणजे एक रिलेशनशिप बनून जाते त्या प्रोडक्ट आणि त्या कन्झ्युमरमध्ये, की त्या कन्झ्युमरच्या डोक्यात असं चालतं की हा जर का प्रोडक्ट माझ्या हातात नसेल किंवा माझ्या आयुष्यात नसेल तर कदाचित माझं आयुष्य थोडंसं कमी पडेल. माझं जे परफॉर्मन्स आहे पूर्ण दिवसाचं, त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी मला त्याचा फरक दिसेल. ही परिस्थिती तुम्ही तुमच्या कन्झ्युमरमध्ये, निश मार्केटच्या टार्गेट ऑडियन्समध्ये आणा. मेक देम ॲडिक्टेड टू युअर प्रोडक्ट. अच्छा. त्याला त्या प्रोडक्टची गरज निर्माण करा एवढी स्ट्रॉंग त्या कन्झ्युमर मध्ये, की ते दुसरा कुठल्याही प्रोडक्टमध्ये स्विच करण्याआधी जरा विचार करेल की मी स्विच करेन, पण जर का हा प्रोडक्ट मी सोडला आधीचा तर मला किती इफेक्ट होईल. राईट. हे तुम्ही जेव्हा निश मार्केट काय आहे ते समजाल, त्याच्या हिशोबाने बदलत जाल, चेंजेस घडवाल तुमच्या प्रोडक्टमध्ये, म्हणजे त्याला इम्प्रोव्हायझेशन म्हणतो, ते आपोआप स्टेप बाय स्टेप होत राहील. आणि वेगळे चेंजेस घडवा जे त्या निशला पण बाकी कॉम्पिटिशन असेल, त्या कॉम्पिटिशनला मात करणारे असे इम्प्रोव्हायझेशन्स करा. अच्छा. की ते इम्प्रोव्हायझेशन बघून ते एवढे आकर्षित होतील प्रेक्षक तुमच्याकडे, कन्झ्युमर्स आणि टार्गेट ऑडियन्स, की ते बाकीचे ठिकाणी बघणार पण नाही. म्हणजे एकूणच कोणता विषय निवडावा, कोणता एक स्टार्टअप चूज करावा आणि त्याचबरोबर कशा पद्धतीनं मग ते जे मार्केट आहे त्याच्यासाठी निश निवडावा हे तुम्ही सांगितलेलं आहे. अतिशय छान सांगितलंय. पण याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, की नेहमी आपल्याला म्हटलं जातं फॉलो युअर पॅशन. मग अशा वेळेला स्वतःची ताकद कशामध्ये आहे किंवा आपली आवड कशामध्ये आहे, हे बिझनेस निवडताना किती महत्त्वाचं आहे याचा विचार होणं.
बघा, बिझनेस निवडताना पॅशन महत्त्वाचं आहे. पण मी असं मानतो की पॅशन जेव्हा एक गोष्ट करत आहात ना, म्हणजे जसं उद्योगचं मेन मोटिव्ह काय आहे? इज प्रॉफिट आणि प्रगती, हां. एक्सपान्शन, आउटरीच. हे गोष्ट आहेत जे मोटिव्ह आहेत कुठलाही बिझनेस वाढवण्यामागे. बरोबर? त्याच्यामधलाच एक मोटिव्ह आहे तुमचा पॅशन. पॅशन म्हणजे काय झालं? पॅशन म्हणजे तुम्ही इमोशनली ते बिझनेस चालू नका. पॅशनला पण हे सगळ्या गोष्टींसारखं एक ऑब्जेक्टिव्ह बनवा तुमच्या बिझनेसमध्ये. अच्छा. म्हणजे मी हा प्रोडक्ट पॅशनेटली कस्टमरकडे पोचवीन, हे दृष्टिकोन ठेवू नका. मी हा प्रोडक्ट पॅशनेटली बनवीन, पॅशनेटली तो प्रोडक्ट रेडी करीन, एवढा सुंदर रेडी करेन की लोक त्याच्यातर्फे आकर्षित होतील. हां. बस पॅशन इथपर्यंतच ठेवा. मग आता तुमचा ऑब्जेक्टिव्ह कम्प्लीट झाला, हो. पॅशन तुमचा उतरला मार्केटमध्ये. पण हा प्रोडक्ट प्रेक्षकांपर्यंत म्हणजे टार्गेट ऑडियन्सपर्यंत पोचवण्यासाठी जे लागतं त्याच्यात तुमचं पॅशन काही कामाचं नाही आहे. त्याच्यामध्ये तुम्ही किती कॉन्फिडेंटली, एफिशियंटली ते प्रोडक्ट, ऑप्टिमली ते प्रोडक्ट पोचवताय ना लोकांकडे, ते सगळे ऑब्जेक्टिव्ह फुलफिल करत जावा. म्हणजे जेव्हा बिझनेस करता तेव्हा तुमचा पॅशन, फिजिबिलिटी आणि मार्केटमध्ये तुमच्या प्रोडक्टची पॅशनेटली जे एवढं बनवलं आहे त्याच्यामध्ये मार्केटमध्ये डिमांड किती आहे, हे 3 गोष्ट तुम्ही जर का जुळवले, पॅशन, मार्केट डिमांड आणि फिजिबिलिटी. फिजिबिलिटी म्हणजे तुमचं खर्चपाणी, ते इन्व्हेस्टमेंट जे तुम्ही ते प्रोडक्ट बनवण्यामागे घालवताय, हे तिन्ही वस्तू जर का एकजूट चालत गेले, मग तुमच्या प्रोडक्टला काही थांब नाही आहे. पण पॅशनेटली आणि इमोशनली एवढं त्या प्रोडक्ट मागे लागू नका की जे मार्केट डिमांड आहे आणि फिजिबिलिटी आहे त्याला ते इफेक्ट करत जात आहेत. म्हणजे ते जर का कारण तुमची कमाई आणि तुमचा प्रॉफिट ते फिजिबिलिटी आणि मार्केट डिमांडवरच अवलंबून राहणार आहे. हो. तिन्ही गोष्टी सायमल्टेनियसली एका रिदीममध्ये चालायला पाहिजेत. कुठल्याही गोष्टीला टेक ओव्हर नाही झालं पाहिजे. राईट. म्हणजे एकूणच असं म्हणता येईल की जे तुम्ही काही करताय त्याच्यामध्ये तुम्ही मागे सुद्धा सांगितलं होतं की जे आर्टिस्ट आहेत, जो उसमें खो जाते हैं, ते नफ्याचा विचार करू शकत नाही आणि एक सक्सेसफुल बिझनेस रन करू शकत नाही. त्याच पद्धतीनं पॅशन असेल किंवा तुमचे जी ताकद आहे त्याचा विचार करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, पण त्याच्यामध्ये गुंतून राहू नका असं तुम्ही म्हणताय. पण आता आपण मुंबई, पुणे ही जी मोठी शहरं आहेत तिथं बघतोय की बरेचसे लोक हे स्टार्टअपसाठी प्रयत्न करतायत. बरेचसे तरुण तरुणी असतील ते त्याच्यामध्ये सक्सेसफुल सुद्धा होत आहेत. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये अजूनही बरेचशी अशी सिटीज आहेत, टायर 2, टायर 3 सिटीज आहेत, तिथल्या लोकांना सुद्धा, तिथल्या मुलांनाही स्टार्टअप करायचं आहे. तर अशा मुलांनी मार्केट डिमांड जी आहे ती, त्याचा विचार नेमका कशा पद्धतीनं करायला पाहिजे किंवा तो किती महत्त्वाचा आहे त्यांच्यासाठी? कारण त्या ठिकाणी एखादा डेटा नाहीये किंवा असं म्हणता येईल की मार्केट आहे की नाही, डिमांड आहे की नाही, हे कळायला त्यांना तसा मार्ग नाहीये. मी लास्ट टाइम पण म्हणालो होतो, लास्ट एपिसोडमध्ये, की बिझनेसमध्ये कुठलाही टेस्ट नसते किंवा कुठलीही रोडमॅप नसते. टेस्टसुद्धा तुम्हाला निर्माण करावी लागते आणि ते घडवायला सुद्धा तुम्हालाच लागतं. ते रिझल्ट पण घडवायला तुम्हालाच लागतं. म्हणून जर का तुम्ही असं विचार कराल ना कुठलाही उद्देश स्टार्ट करताना, की माझ्याकडे हे एजन्सीज नाही आहेत जसे टियर 1 सिटीजच्या लोकांकडे आहेत, माझ्याकडे ॲक्सेसिबल नाही आहे काय काय लोक, त्याच्यामुळे मी पुढे जाऊ नाही शकत आहे. हे जर का असा तुम्ही विचार कराल ना, मग तुम्ही काही चालू केल्यानंतर पण ही विचारधाराच तुमच्यामध्ये राहील आणि तुमची प्रगती कुठे ना कुठेतरी एका लेवलपर्यंतच राहील. असा विचार करा ना की मी चालू करतो. चालू करताना मग चालू करताना असा विचार करा की मी कोणासाठी चालू करतो. जसं आपल्या पहिल्या प्रश्नामध्ये आपण बघितलं की आपण एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. आता तो प्रॉब्लेम तुम्ही खेडेगावामध्ये राहून असं नाही की कुठल्या स्वित्झर्लंड का US मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय. तुम्हाला तो प्रॉब्लेम जर का स्वित्झर्लंड आणि US मध्ये दिसत असेल आणि ते तुम्हाला सॉल्व्ह करायचा असेल तुमच्या प्रोडक्ट तिकडे पोहोचवण्यासाठी, तर करा, त्याचा काय प्रॉब्लेम नाही. पण तसाच प्रॉब्लेम तुम्ही इथे पण कुठलाही निवडून तो सॉल्व्ह करण्यामागे लागू शकता. ते आधी करा, ते उतरा त्या मैदानात करण्यासाठी. तर जेव्हा तुम्ही हे सगळी गोष्टी करायला चालू कराल, जेव्हा धाडसपणे तुम्ही हे सगळी गोष्ट एकदा स्टार्ट कराल, कुठे ना कुठेतरी ॲटलिस्ट मायनसमधून 0पर्यंत याल. हां. 0पर्यंत आलात, त्याच्यानंतर मग रस्ता जो आहे 1, 2, 3चा तो सोपा होऊन जातो. कारण मग 0वर आल्यानंतर लोकांमध्ये पण तुमचा प्रोडक्ट गेलेला असतो, तुमचा जरा आयडिया पोचलेली असते तुमच्या प्रोडक्ट्सची.
आणि कसं असतं की कुठलाही बिझनेस निवडताना ना त्याचे शॉर्ट टर्म गोल, मिड टर्म गोल, लाँग टर्म गोल असे ठेवा. म्हणजे मी म्हणेन की कुठल्याही खेडेगावांमधल्या मुलांना आहे ना, आता फॉर एक्झाम्पल एक मागे 5 का 7 वर्षापूर्वी एक कोल्हापूर किंवा सातारा साईडला एक तरुण होता. हं, त्यांनी एक गुळाचा बिझनेस चालू केला होता. हं, आता गुळाचा बिझनेस त्यांनी ह्या उद्देशाने चालू नव्हता केला की त्याचे प्रोडक्ट दुबईला जातील, यूएसला जातील, सिंगापूरला जातील, हं. लंडनला जातील. ह्या उद्देशाने चालू नव्हतं केला. त्याला फक्त त्याचं घर खर्च भागवायचं भागवण्यासाठी होतं. आणि त्याचे जे गरजा होते ते पुरवण्यासाठी त्यांनी केला होता. हं, दूरदृष्टीचा विचार नव्हता केला. हं, ते केलं त्यांनी, मेहनतीने केलं सगळं. आणि त्याच्यानंतर त्याला 1 का 2 इंटरनॅशनल ऑर्डर्स आले. हं, आता ते 1 का 2 इंटरनॅशनल ऑर्डर्स आल्यानंतर त्याचं जे ते प्रॉडक्टची क्वालिटी होती आणि ते सगळं बघून ते पोहोचवण्याचं त्याचं टायमिंग फास्ट असल्यामुळे आणि ते पटकन पोहोचवण्यामुळे ते प्रॉडक्ट ते सगळं बघून अधिक ऑर्डर त्याला यायला लागले. हो. म्हणजे काय झालं असं मी म्हणालो तुम्ही 0 पर्यंत तर या. हं, त्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा एक 2 जागी तुमची ऑर्डर जाईल, आपोआप तुम्हाला मागणी येईल. मग हे जे एजन्सीजचं तुम्ही आता लाचारी दाखवतात, की माझ्याकडे हे नाहीये, ते नाहीये. तेव्हा आपोआप तुमच्या पाया पडायला आणि तुमच्याबरोबर काम करायला येतील ते. पण हे सगळं करत असताना एक लक्षात ठेवा, की जो पण माणूस किंवा एक संस्था किंवा काही तुमच्या बिझनेसवर तुम्ही जोडता, एक एजन्सी जोडता, ती मार्केटिंग असेल, डिस्ट्रिब्युटरशिप असेल किंवा फ्रँचायझी असेल ना, जी ऊर्जा तुमच्यात निर्माण झाली आहे त्या प्रोडक्टबद्दल हं, आणि जी मोटिवेशन तुम्हाला दिसतंय, जे दूरदृष्टीचं गोल दिसतंय लांबचं मोठं, ते त्यांना पण दाखवा. ती एक्साइटमेंट त्यांच्यामध्ये जागृत करा, की तुमच्याबरोबर त्यांना जुळायलाच पाहिजे. हं, त्यांना ऑप्शन सोडू नका, की दुसऱ्यांबरोबर जुडण्याचा. तुम्हीच एक ऑप्शन आहात प्रगतीसाठी, ते त्यांना दाखवा. मग बघा सगळे कसे तुमचं कुठलाही प्रोडक्ट असू दे. हं, तुमच्यामध्ये ती क्वालिटी निर्माण करा. कोणाबरोबर ती एक्साइटमेंटची क्वालिटी आणि ती मोटिवेशनल क्वालिटी निर्माण करा आणि ती कॉन्फिडन्स हं, तुमच्या प्रोडक्टबद्दल तुमच्या विजनची क्लॅरिटीचा कॉन्फिडन्स तुम्ही लोकांपर्यंत पोचवा. हं, मग आपाप हे तुमच्यामध्ये ते उतरतील. आता तुम्ही जसं म्हणालात की पॅशन इम्पॉर्टंट आहे का? हं, हे सगळं करत असताना पॅशन कुठे आपल्याला इम्पॉर्टंट घडवायला लागतो, की तुम्ही पॅशनेटली बिझनेस चालवा. हं, तुम्ही पॅशन तुमचा एक पॅशनेट प्रोडक्ट तुमचा लोकांकडे पोहोचवण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात ना. हं, आता पॅशनेटपणे तुम्ही तो बनवला जसं मी म्हणालो. आता पॅशनेटली तुम्ही बिझनेस पण चालवा. म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपल्यापर्यंत तुम्ही एवढे संघर्ष करा आणि एवढं धाडसपणेनी सगळी जे तुमच्या डिफिकल्टीज येतील त्याच्यावर मात करा दररोज आणि ते पॅशनेटली रोज तसाच ते रोटेशन ठेवा. कुठेही हार मानू नका. हं. आणि अपॉर्च्युनिटीज जे आहेत तुमच्याकडे तेव्हाच येतील जेव्हा तुम्ही पॅशनेटली रेग्युलरली एक गोष्ट करत राहाल. हं. ते म्हण आहे डेस्टिनी फेवर्स द बोल्ड. राइट. तर ती ह्याच्यामुळे आहे की तुम्ही काही सगळे एवढे संघर्ष करा आणि एवढं पॅशनेटली रोज सकाळी उठून इकडे तिकडे जाऊन दगमग करून ट्रेन असेल तर ट्रेन, टॅक्सी असेल टॅक्सी, चालत असेल चालत, कुठेही जा, ती प्रोडक्ट विका, लोकांपर्यंत पोचवा, ती मेहनतसुद्धा लोकांना दाखवा तुम्ही एवढी मेहनत घालताय ह्याच्यामध्ये. तर इन्व्हेस्टर असेल किंवा कुठली एजन्सी असेल आपोआप तुमच्याकडे येईल ती. हं, हं. तुम्ही सांगितलं आता जी छोटी शहरं आहेत तिथे सुद्धा मोठा स्कोप आहे आणि तिथं एकतर खर्च कमी लागतो मॅन्युफॅक्चरिंगचा आणि त्याच्यानंतर ते जे बिझनेस आहे आपण इंटरनॅशनल लेवलपर्यंत सुद्धा पोहोचू शकतो पुढे जाऊन. फक्त ते पॅशन असायला पाहिजे आणि ते जे हार्डवर्क करण्याची एक जिद्द आहे ती असायला पाहिजे. पण जसं आपण एका प्रश्नामध्ये बोललो, की बऱ्याचशा वेळेला असं होतं, की बाकीचे सगळे करतायत तेच व्यवसाय केले जातात, बिझनेस केले जातात किंवा कधी-कधी असंही होतं, की कॉम्पिटिशन खूप आहे. असं बऱ्याचशा तरुणांना वाटतं आणि त्याच्यामुळे मग मी हा व्यवसाय करणार नाही, तो व्यवसाय करणार नाही, असंही तरुण बोलतात. याविषयी तुम्हाला काय वाटतं नेमकं? कॉम्पिटिशनला जर का तुम्ही घाबरत असाल ना तर घरी बसा. मी एवढंच म्हणेन. अजून त्याच्यामध्ये काय म्हणण्याचं हे नाही आहे. कारण कॉम्पिटिशन कुठे नाही आहे. कॉम्पिटिशन सगळीकडे आहे. तुम्हाला कुठल्या स्पर्धेत उतरायचं आहे आणि तुम्हाला कुठल्या कॉम्पिटिशनमध्ये उतरायचं आहे ना हे तुम्ही ठरवा. हं, आणि मग एकदा उतरलात की मग मागे नका बघू. कॉम्पिटिशन आहे तर त्याला पॉझिटिव्हली बघा. कॉम्पिटिशन म्हणजे काय की एका गोष्टीमागे 10 लोकं धावतायत. का धावतायत? कारण त्याला मागणी आहे. म्हणजे ते ऑलरेडी आपल्याला व्हॅलिडेशन मिळालं आहे मार्केटमधून की हं, ह्या गोष्टीला मागणी आहे. मग जर का ह्या गोष्टीला मागणी आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं पॅशन वापरा आणि हं, काहीतरी एक वेगळी गोष्ट ते निर्माण करा. एक वेगळा प्रोडक्ट डिस्टिंक्टिव्हली बनवा आणि ते मार्केटमध्ये पोचवा. आणि असं पोचवा की त्याला काय स्ट्रॅटेजीज लावून की इतर लोकं नाही करत आहेत ते.
कॉम्पिटिशनचा अजून एक पॉझिटिव्ह असतो की मार्केटमध्ये लोक काय करतायत हे तुम्हाला क्लिअरली दिसतंय. जास्त कॉम्पिटिशन म्हणजे जास्त इन्फॉर्मेशन. राईट. मी असं बघतो म्हणजे सगळ्यांची स्ट्रॅटेजीज तुमच्या समोरच आहेत. मागे 5-10 वर्ष जी बाकीच्या लोकांनी केले त्याचा अभ्यास करा. काय केलंय आणि काय फेल झालंय आणि काय सक्सेस झालंय त्याचं तुम्ही नोट डाऊन करा. ते सगळे गोष्ट डिटेलमध्ये अभ्यास करा आणि मग ते सगळे अभ्यास केल्यानंतर तुम्ही एक गोष्ट निर्माण करा ज्याला काही रोख नाहीये. ह्यालाच आपण R&D म्हणतो, रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणतो. राईट. जे लोक मोठे मोठे ते फक्त दाखवण्यासाठी रिसर्च अँड डेव्हलपमेंट असतात ना, ते हेच करतात. अजून काय करतात तर घरी बसून पण हे केअर करू शकतात. घरी बसा, इतर दुकानात जा, जे प्रत्यक्षात त्या क्षेत्रांमध्ये आहेत त्या क्षेत्रांच्या लोकांबरोबर बोला, चर्चा करा. कदाचित तुम्हाला भाव देतील, काही लोक काय नाही देणार, त्यांच्या मागे लागा. तुमचं इंटेन्शन काय, इन्फॉर्मेशन काढणं तुमचा प्रोडक्ट बनवण्यासाठी, तेवढं करा. आणि कॉम्पिटिशनचं जर का बोललो आपण तर अमेरिका जशी कंट्री आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहेत का, तुम्ही मोजून सांगू शकता का की गाड्यांचे किती ब्रँड आहेत? नाही. नाही, मी पण नाही करू शकत. कोणच एवढं काय सोपं नाही. कारण एवढे ब्रँड आहेत गाड्यांचे. त्याच्यामध्ये पण आता इलॉन मस्कनी त्याचं टेस्ला मॉडेल वाय आणि मॉडेल एक्स काढलं. हो. त्याचं त्यांनी स्पेसमध्ये पाठवली ती गाडी आता. तर तो का उतरला त्या गाड्यांमध्ये? तो रॉकेटच बनवत बसला असता ना. राईट. तरी उतरून त्यांनी काय केलं, एक युनिक प्रोडक्ट बनवला आणि तो जग प्रसिद्ध झाला प्रोडक्ट. त्यांनी पण कॉम्पिटिशन बघून जर का नसतं केलं ते, मग ती गाडी ती आलीच नसती मॉडेल एक्स आणि मॉडेल वाय न ती आणि ती चंद्रावर पण नसती गेली, स्पेसमध्ये पण नसती गेली. पण याच्यामध्ये असंही आहे की निश म्हणजे तुम्ही निशविषयी बोलत होता. निश निवडताना फायनान्शियल फिजिबिलिटी ही कशी तपासायला पाहिजे? कारण पॅशन असेल तर पॅशन तर चालतं, पण कोणताही बिझनेस करण्यासाठी पैसाही लागतो. कोणताही बिझनेस करण्यासाठी पैसा लागतो ते बरोबर आहे. मग ह्याच्यामध्ये काय करू शकता तुम्ही, की एक सोपी गोष्ट घ्या. तुम्ही जर का एक प्रोडक्ट का सर्व्हिस तुमचा निर्णय झाला असेल, मला हे बनवायचं आहे. हां. सगळ्यात आधी जसं मी म्हणालो शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लाँग टर्म गोल असं बनवा. त्याचं शॉर्ट टर्म गोलमध्ये काय असू शकतं, की सपोज की आपण एक फॉर एक्झाम्पल एक हँड क्रीम बनवतोय. ठीक आहे. आता एक हँड क्रीम बनवतोय तर तुमच्या जाणण्यामध्ये एक 100, 200, 300 लोक तरी असतील. तुमचे मित्र, मित्रांचे मित्र, तुमचे रिलेटिव्ह असे 200-300 लोक असतील. त्यांच्यापर्यंत तरी तुम्ही प्रोडक्ट पोहोचू शकता ना. त्यांच्यापर्यंत जे साधन लागतं आणि जे फायनान्शियल फिजिबिलिटी लागते तेवढं तरी उभी करा एक छोटं नॉर्मल करण्यासाठी. आता फायनान्शियल फिजिबिलिटी म्हणजे काय, फक्त त्या टाईमचं कॅल्क्युलेशन नका बघू तुम्ही पुढचं कॅल्क्युलेशन कसं करायचं हे मी तुम्हाला सांगतो. ते सपोज की हे 6 महिन्यापर्यंत तुम्ही हा प्रोडक्ट तुमचं लोकांपर्यंत पोचवला एक एक्स अमाऊंट टाकून. आता तुम्हाला दिसतंय की मी एवढा अमाऊंट टाकला आणि 6 महिन्यामध्ये माझे जवळच्या लोकांपर्यंत हा प्रोडक्ट पोचला आहे. त्याच्यामधून मला ते एक्समधलं 0.5x तरी परत आलं, म्हणजे अर्धे पैसे तरी परत येताना मला दिसत आहेत. आता जर का 6 महिन्यात किंवा 1 वर्षामध्ये जर का तुमचं कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आणि जे काय खर्च केला आहे त्या लोकांपर्यंत तो प्रोडक्ट पोहोचवण्यासाठी जर का परत येत असेल किंवा 30% परत येत असेल, म्हणजे तुम्ही एक अंदाज लावू शकता की एक 2 ते 3 का 4 वर्षानंतर जसं तुमचं मार्केट वाढत जाईल, हे तर तुम्ही तुमच्या जवळच्या आसपासच्या लोकांबरोबर डीलिंग केलेलं आहे, त्यांच्यापर्यंत प्रोडक्ट पोहोचवलं. आता ते अजून तुमच्या प्रोडक्टची ॲडव्हर्टाईज करून अनेक लोकांना ते सांगतील ह्या प्रोडक्टबद्दल. आपाप ते वर्ड ऑफ माउथनी ऑर्गॅनिकली तो प्रोडक्ट वाढेल. जसं तुमच्याकडे तुमचं थोडंसं सेल वाढत जाईल, तुम्ही मार्केटिंगमध्ये पैसे टाकत जाल. मग हे प्रोसेस चालू करा. तुम्हाला ऑटोमॅटिकली 3-4 महिन्यामध्ये कळेल की तुमचं हे जे प्रोडक्ट बनवलं आहे ते फिजिबल आहे का. फिजिबल म्हणजे काय, जेवढी इन्व्हेस्टमेंट टाकली आहे किंवा अजून 6-7 महिन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट टाकायची आहे तुम्हाला त्या प्रोडक्टमध्ये, ती इन्व्हेस्टमेंट किती वेळामध्ये परत येते. मी तोपर्यंत माझा बिझनेस भागवू शकतो का तेवढ्या खर्चांमध्ये, तेवढं थांबवू शकतो का, तेवढ्यापर्यंत ती सेल वाढवू शकतो का 2 वर्षामध्ये किंवा 2.5 वर्षामध्ये ती सेलपर्यंत मी पोचू शकतो का. ते सेल एकदा एक लेवलला पोचली की मी अजून ती मल्टिप्लाय कशी करू शकतो, म्हणजे बाकी शहरांमध्ये कशी पोचू शकतो आणि हे कशी करू शकतो, ह्याचं एक नीट बसून एक चार्ट बनवा डिटेलमध्ये एक्सेलमध्ये. एक्सेल आता कदाचित सगळ्यांना वापरता येतं. ह्याचं एक थोडंसं 1 का 2 वर्षाचा प्लॅन बनवा.
तुमचे जे मित्र असतील किंवा काही लोक तुमचे पार्टनर असतील त्यांच्याबरोबर बनवा की 2 वर्षात आपल्याला अमुक अमुक खर्च करायचा आहे आणि अमुक अमुक सेल आपण अचीव करू शकतो. मग एवढं नॉर्मल झालं प्लस मायनस ना, तुम्हाला स्वतःला आयडिया येईल की तुम्हाला किती फंड लागतायत आता. आता जर का आपण असं बघितलं की हे आपल्याला बिझनेस चालू करायचा आहे, आपल्याला ह्याला फंड उचलायचं आहे, कुठून उचलायचं, तसं नका करू. आधी नीट बॅक वर्किंगमध्ये कॅल्क्युलेशन आणा आणि ते कॅल्क्युलेशन जे आहे ते कुठल्या आधारावर करताय, किती लोकांच्या सेल्सवर करताय, किती सेल्सच्या क्वांटिटीवर करताय, ते करा. त्याच्यामुळे कॉस्ट किती लागते ते करा. जेव्हा हे सगळं प्रामाणिकपणे तुम्ही करत असताना मग ह्याच्यामध्ये तुमचं स्वतःचं कॉन्फिडन्स त्या फिजिबिलिटीच्या मागे वाढतं. आणि जेव्हा तुम्ही कोणाकडे त्या गोष्टीसाठी फंड मागायला जाल एवढा खोलात अभ्यास करून, मग कदाचित तुम्हाला कोण पण फंड किंवा साधन ते प्रोव्हाइड करू शकेल. कारण तुमची कॉन्फिडन्स तो माणूस स्वतः बघेल की राईट. ह्याचा एवढा अभ्यास झालेला आहे डिटेलमध्ये, त्याला कॉन्फिडन्स आहे, मग तो पण तुमच्यावर चान्स घ्यायला तयार होईल. हां, आणि त्याच्यामध्ये असंही होईल की तुम्ही कॉन्फिडंट असाल कारण तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आता तुम्ही ज्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, निश असेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, मला वाटतं की बिझनेस फेल होऊच शकणार नाही तुमची ॲडवाईस घेतल्यानंतर. पण तरीसुद्धा बऱ्याचशा वेळेला जसं आपण मागच्या एपिसोडमध्ये सुद्धा बोललो होतो की 90% स्टार्टअप हे फेल होताना दिसतायत, आकडेवारी सांगते. मग अशामध्ये बऱ्याच वेळेला जो पहिला बिझनेस आहे तो फेल झाला तर नेमकं काय करायचं? पुढे काय? फेल झाला नाही एक गोष्ट, घरी जा, शांतपैकी झोपा, आराम करा, दुसऱ्या दिवशी उठा आणि ते बिझनेस जे फेल झालं आहे ना ते परत चालू करता येईल का बघा, नाही तर दुसरं काहीतरी पटकन चालू करा. अच्छा. फेलियरला मात द्यायचा हाच एक सोल्युशन आहे. तुम्ही रडत बसाल किंवा आता विचार कराल की मी आता 5 वर्ष एका बिझनेस मागे घालवलेत, किंवा तर निराशही होतात बरेचसे लोक. निराश होतात, मग बिझनेस सोडून जॉब करतात, म्हणजे तुम्ही अजून डिप्रेशनच्या मार्गावर चाललात. आजचं जग एवढं आधीसारखं स्लो नाही राहिलेलं आहे. पटकन दुसऱ्या दिवशी उठा आणि ते बिझनेस फेल का झालं त्याची कारणांची नोंदणी करा परत. किंवा ते जर का तुम्हाला असं वाटत असेल की हा बिझनेस रिवाईव्ह नाही होऊ शकत किंवा मी काही गोष्टी करून ह्या मागे हा बिझनेस परत उभं नाही करू शकत आहे, तर दुसरं काहीतरी निवडा. हे बघा, तुम्ही फेल झाला आहात ह्याचा मिनिंगच एक आहे की तुम्ही एका लेवलपर्यंत आलेला होतात, काहीतरी अचीव केलेलं आहे आणि मग ते पडलेलं आहे. दिस इज द मिनिंग ऑफ फेलियर. म्हणजे जे तुम्ही मागे शिकला आहात ना, जे 5 वर्षात किंवा केवढं 1-2 वर्षात जे काय असेल तुम्ही शिकलेला आहात, त्याचा आता वापर पुढची नवीन गोष्ट निर्माण करण्यामध्ये कसं ऑप्टिमली वापरू शकता अशी विचारधारा ठेवा. बाकीच्या लोकांना जे तुम्ही कदाचित निराश केला असेल तुमच्या फेलियरमुळे, त्यांना सुद्धा एक प्रोत्साहन देण्याचं कसं देता येईल ते बघा. हे सगळी गोष्ट करा. आणि फेलियर काय असतो ना, फेलियर खूप काय शिकवून जातो, पण फेलियर त्याच माणसाला शिकवतो जो माणूस ती शीख एक्सेप्ट करण्यामध्ये बिलीव्ह करतो. राईट. जर का असं त्यांनी गिव्हअपच केलं असेल ना, जसं मी म्हणालो माझ्याकडे जे येतात लोक ते फेल नाही होत. ते का फेल नाही होत? कारण ते गिव्हअप नाही करत. फेल खूप लोक होतात पण ते गिव्हअप नाही करत कारण त्यांचं माइंडसेटच त्याचा घडवलं जातं. जसं मी म्हणालो, बिझनेस एक कल्पना आणि निर्णयांचं संमेलन आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट जेव्हा बिझनेस करताय ना, की तुम्ही ती रिव्हर्स करू शकता. एक प्रोॲक्टिव्ह डिसिजन घेऊन किंवा योग्य वेळी एक निर्णय घेऊन ती रिव्हर्स करू शकता, काय इम्प्रोवाइज करू शकता. मग फेल झालेल्या लोकांना मी असं म्हणेन की ते फेल का झालं ते आधी तुम्ही समजलं आहेत का, काय रॉंग झालेलं आहे. फक्त एक माणूस बोलतोय की असं झालंय आणि तसं झालंय म्हणून तुम्ही फेल झालात असा विचार नका करू. तुम्ही का फेल झाला त्याचा डेप्थमध्ये विचार करा. राईट. आणि जे आहे एक क्लीन स्लेट कसं करता येईल ना तुम्हाला, झिरोवर परत कसं आहे, मायनसमध्ये तुम्ही जर का गेला आहात 50 पर्यंत येऊन मायनसमध्ये गेला आहात, तर त्या मायनसमधून 0 पर्यंत कसं तुमची क्लीन स्लेट आणावी त्याचा विचार करा आत्तासाठी. एकदा ती क्लीन स्लेट झाली मग तुम्ही अजून काहीतरी निर्माण काय करू शकता ते बघा. म्हणजे एकूणच असं म्हणता येईल की निराश न होता पुढे नेमकं काय आणि आणखी चांगलं काय करता येईल आणि ज्या चुका झालेल्या आहेत त्याच्यामधून आपण काय शिकू शकतो याच्यावर फोकस करणं हे महत्त्वाचं हो. आहे. पण असंही आहे की आता आपण थोड्या वेळापूर्वी जे छोटे शहरं आहेत त्यांच्याविषयी बोललो. त्याच्यामध्ये तुम्ही निशविषयी सुद्धा सांगितलेलं आहे किंवा कशा पद्धतीनं बिझनेस निवडावा, कोणती आयडिया निवडावी हेही सांगितलंय. पण छोट्या शहरांमध्ये तुम्हाला काय वाटतं? कारण मोठ्या शहरांमध्ये तर आता बरेचसे बिझनेस चालू झालेले आहेत, काही सक्सेसफुल होत आहेत, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये सक्सेसफुल सुद्धा होत आहेत. पण आपली एक मोठी लोकसंख्या या छोट्या शहरांमध्ये सुद्धा आहे.
तरुण मोठ्या संख्येनं या छोट्या शहरांमध्ये आहे. मग नागपूर असेल, नाशिक असेल किंवा कोल्हापूरसारखे जे सिटीज आहेत, त्या ठिकाणी कोणते सेक्टर प्रॉमिसिंग आहे स्टार्टअपसाठी आणि तिथं कशा पद्धतीनं संधी निर्माण करता येतील? निशसाठी किती संधी आहेत? असे खूप सारे संधी आहेत जे खेड्यांमध्ये आणि टियर 2 सिटीज आणि टियर 3 सिटीजमध्ये येत आहेत आणि गव्हर्नमेंटसुद्धा त्या हिशोबाने पॉलिसीज आणतात. जसे आता नागपूरमध्ये 13,800 कोटींचं जेम्स आणि ज्वेलरीला एक प्रोत्साहन मिळालेलं आहे एक एक्सपोर्टसाठी. हां. तर त्या क्षेत्रांमध्ये लोक काही निवड करू शकतात. मग साताऱ्यामध्ये एक 42 हेक्टरचा प्रोजेक्ट चालू होते आय टीचा. अच्छा. त्याच्यामध्ये खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत. ओके. मग नागपूरमध्ये अजून एक फूड मॉल येतो आहे जे 30,000 स्क्वेअर फूटच्या पेक्षा मोठा. तर तुम्ही फक्त हे जे ऑपॉर्च्युनिटीज आहेत ना, फक्त ह्या ऑपॉर्च्युनिटीजमध्ये कसं म्हणजे हे जे पॉलिसीचा डायरेक्ट लाभ कसं घेऊ शकतात ना, तेवढं नका बघू. तुम्ही ह्याच्या सराउंडिंग एरियामध्ये काय करू शकतात ज्याच्यामुळे आता हे सराउंडिंग एरियाज ह्या क्षेत्रात ते कसे वाढू शकतात ते पण ध्यानात घ्या. आणि मग त्या हिशोबाने तुमचे जे व्यवसाय आहेत अकॉर्डिंगली प्लॅन करा आणि बघा की काय त्याच्यामध्ये आपण निर्माण करू शकतो का, कुठला उद्योग निर्माण करू शकतो का. आता जर का 13,800 कोटीचं प्रोत्साहन दिलेलं आहे जेम्स आणि ज्वेलरीसाठी, तर असं बघा की ती जेम्स आणि ज्वेलरीचं एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्ही कुठेतरी त्याचं माध्यम बनू शकता का, जे बायर्स आणि होलसेलर्सच्या मध्ये किंवा मॅन्युफॅक्चरर्स आणि बायर्सच्या मध्ये अनेक देशांमध्ये तुम्ही त्याचं कसं मीडिएशन करू शकता का असं काहीतरी. म्हणजे आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग निर्माण करा. फक्त ऑपॉर्च्युनिटी आहे ह्याचं म्हणजे हे नाही की आपण तीच गोष्ट करावी. एका ऑपॉर्च्युनिटीमुळे बरेच बाकीचे ऑपॉर्च्युनिटी आपाप घडून येतात समोर जेव्हा आपण अशा टाईपचं थिंकिंग करतो. राईट. आणि मग हे सोडून तुमचं जे एनर्जी रिसोर्सेस आहेत, जे रिन्युएबल एनर्जी आहे, न्यूक्लिअर एनर्जी आहे, पॉवर प्लांट्स जे आहेत ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणाने ग्रामीण भागांमध्ये खेड्यांमध्ये खूप वाढत आहेत. म्हणजे साखर कारखान्याला अटॅच असो किंवा इतर प्रोजेक्ट्सना अटॅच असेल ते. मग रिन्युएबल एनर्जी वगैरे खूप आहे. इको टुरिझम जसे प्रकार आहेत ते खूप आपल्या महाराष्ट्रात पण रायगड रायगड आणि कोकणच्या तर्फे खूप लोक तिकडे आकर्षित होत आहेत त्या गोष्टीसाठी. आणि जेव्हा सपोज इको टुरिझम घेतला तर इको टुरिझमला जगप्रसिद्ध झालेलं आहे हे कोकण बेल्टचं आपलं हो. महाराष्ट्रामध्ये जर का बघायला घेतलं. मग आता तुमचं कुंभमेळ्याचं तिकडे प्लॅनिंग चालू आहे नाशिकच्या आजूबाजू. आता गव्हर्नमेंट पण तिकडे खूप कॉन्सन्ट्रेटेडली काम करत आहेत. मग तिकडे तुम्ही काय करू शकता आत्ताच की जेव्हा ते चालू होईल त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकाल. Right. तसं म्हणजे थोडंसं दूरदृष्टी पण ठेवा. काय होते जगामध्ये हां. ते पण तुम्ही जेव्हा अपडेटेड राहाल की असं असं होते. जेव्हा आपण एक बातमी वाचतो न्यूजपेपरमध्ये किंवा रील्समध्ये आपण फक्त ती वाचून बाजूला ठेवतो. तुम्ही आत्तापासून असा विचार करा की जेव्हा तुम्हाला काही पण अपडेट मिळेल कुठल्याही चेंजेस मागे किंवा पॉलिसी मागे, तुम्ही एक उद्योजकासारखे त्या दृष्टिकोनाने त्याचा त्याला विचार करा. हां ते बघण्याचं चालू करा. हं. मग तुमचा मेंदू ऑटोमॅटिकली त्यातर्फे काम करण्याला चालू होईल. राईट. मग म्हणजे एकूणच माइंडसेट बदला तुम्ही. हां, हां. म्हणजे एकूणच असं म्हणता येईल की याच्यामध्ये न्यूज चॅनलचा सुद्धा मोठा रोल आहे. जर कोणाला स्टार्टअप सुरू करायचा आहे, तर त्यांनी न्यूज बघत राहायचं आणि त्याच्यामध्ये ज्या काही गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज आहेत किंवा प्रोजेक्ट येणार आहेत, त्याच्याकडे न्यूज म्हणून बघतच असाल तुम्ही. पण त्याचबरोबर याच्या अनुषंगाने आपण कोणता बिझनेस करू शकतो, त्याला कशा पद्धतीने आपण चांगलं मोठं करू शकतो, म्हणजे इन शॉर्ट हाही तुम्ही विचार आपल्या प्रेक्षकांना म्हणतात की येस. अजून नेटवर्क 18च बघा, अजून दुसरे चॅनल बघू नका. नेटवर्क 18 वर या सगळ्या गोष्टी म्हणजे अपडेट या खूप छान पद्धतीने दिल्या जातात. त्याच्यामुळे मग मी आपलंही प्रमोशन करते. बरोबर आहे. याच्यामध्ये आणखी एक तुम्ही महत्वाची शिकताय गोष्ट खूप आहे. आपल्या एपिसोड्समध्ये पुढे पुढे जाऊन. ते महत्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये आता लोकल जे एंटरप्रेन्योर्स आहेत त्यांच्याविषयी बोलायचं झालं तर त्यांनी नेमके कोणते बिझनेस सुरू करायला पाहिजे आणि तुम्ही त्यांना कोणते बिझनेस रेकमेंड कराल? आता जसं आपण क्षेत्र बघितले, निवडले, तर तुम्ही मेनली AIला कॉन्सन्ट्रेट करून बघा. काय AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्ही कुठल्या बिझनेसमध्ये किंवा AIमध्येच काय तुम्ही एक सॉफ्टवेअर किंवा रोबोटिक्स किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये त्याला यूज करू शकता. AIला तुम्ही असं बघा की AI एक माध्यम आहे. जसं सर्वात प्रथम बोललो की तुम्ही एक प्रॉब्लेमचा सोल्युशन तुमच्या प्रोडक्टमध्ये आणून ते प्रोडक्ट तुम्ही टार्गेट ऑडियन्स पर्यंत नेत आहे. मग ह्याच्यामध्ये AIमुळे हे अजून किती फास्ट का स्पीडी वेमध्ये होऊ शकतं असं विचार करा. हे एक झालं.
दुसरं आलं की तुम्ही तुमचं रिन्युएबल एनर्जी. आता रिन्युएबल एनर्जी जी आहे सोलार एनर्जी ती खेडेगावांमध्ये खूप प्रोजेक्ट्समध्ये लागते. मग तुम्हाला रिन्युएबल एनर्जीमध्येच काम जर का नसेल करायचं तर कुठले प्रोजेक्ट्स असे आहेत ज्याला रिन्युएबल एनर्जीची गरज पडेल असं तुमची एजन्सी नाही तर असं काहीतरी निर्माण करा की त्या बिझनेसेसला माहिती पडेल की हे AI आणि रिन्युएबल एनर्जी जर का अटॅच झाले त्यांच्या बिझनेसमध्ये तर त्यांना किती त्याचा लाभ होईल. हे एक सर्व्हिस आणि फॅसिलिटेटर टाईप सिच्युएशन होऊ शकते. असं काहीतरी बघा. असं जरुरी नाही आहे की तुम्ही म्हणजे बिझनेसच प्रोडक्टच बनवा आणि प्रोडक्टच निर्माण करा. सर्व्हिस करा. काही राईट. गोष्टी जे योग्य बिझनेसेसकडे पोहोचवण्यासाठी एक मार्ग असतो, तो मार्ग तुम्ही बना ना. राईट, राईट. ते जर का झालं तर मग तुम्हाला काय म्हणजे तुम्हाला फक्त तुमची स्टडी तुमच्या इन्फॉर्मेशनवर असते आणि तुम्हाला काय निर्माण करायची गरज नसते. तुम्हाला स्वतः निर्माण करायचा असतो. फक्त तेच म्हणजे ह्याच्यामुळे आपलं जे कन्फ्युजन जसं पहिल्या प्रश्नांमध्ये बघितलं की कन्फ्युजन का क्रिएट होतं? कारण आपण एक प्रोडक्ट किंवा सर्व्हिस शोधण्यामागे जातो. तुम्ही एक प्रॉब्लेम आणि सोल्युशन कुठेतरी तुम्हाला आयडेंटिफाय झालं ना आणि तुम्ही ते कसं त्याचा गॅप फुलफिल करू शकता. आपोआप तुम्हाला आयडिया येऊन जाईल. ते कुठल्याही क्षेत्रात असेल, काही असेल ते. याच्यामध्ये मला एक उदाहरण आठवलं की आपण काही वर्षांपूर्वी विचार केला तर आपण टॅक्सी असेल किंवा रिक्षासाठी आपल्याला डिपेंड राहावं लागायचं, जे टॅक्सीवाले आहेत किंवा रिक्षा आहे मुंबईसारख्या ठिकाणी. पण त्याच्यामध्ये ओला, उबेर सारखे बरेचसे ॲप्स आले आणि त्यांनी ती एक एक्झॅक्टली. ब्रिज म्हणून काम केलं आणि आज आपण असं बघतो की ज्यांना कुणाला कुठे जायचं असेल की ते ॲप काढले जातात आणि टॅक्सी बुक केली जाते. तर एक्झॅक्टली. ती झाली संधी हेरणं आणि त्याच्यानंतर करोडोंचा बिझनेस त्याच्यावरून निर्माण करणं. आता या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि मला वाटतं की जसं मी तुमचा सल्ला घेऊन तुमच्यासोबत बोलून एवढं जास्त सजग झाले, अलर्ट झालेली आहे, तसा विचार करायला लागले, तसं आपले प्रेक्षक सुद्धा करत असतील. आणि त्याच्यामध्ये फायनली आता एक शेवटचा प्रश्न आहे, तो म्हणजे फायनली एखादा बिझनेस निवडायचा आहे तर याविषयी तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? यतो धर्म ततो जया. म्हणजे उद्योगाला आणि प्रगतीला तुमचा धर्म बनवा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळेलच. तुम्ही पॅशनेटली कुठलाही धंदा निवडायच्या आधी त्याचं इन्फॉर्मेशन काढा, डेप्थमध्ये त्याची स्टडी ठेवा. तुम्हाला कम्प्लिटली त्या बिझनेसला समर्पित करा तुमच्या आयुष्याला. तुम्हाला यश मिळेलच. मग ह्याच्यामागे तो बिझनेस कोणताही असो आणि कुठलीही गोष्ट समोर येताना घाबरू नका. धाडसपणेने त्याच्या सामोरे जावा आणि त्याला मात करा. तर हे 3-4 गोष्टी लक्षात ठेवा. मी असं नाही म्हणेन की हा बिझनेस करा, तो बिझनेस करा किंवा असं करा, तसं करा. ते तुम्हाला बिझनेसमध्ये स्वतःच तुमचे गाईड बनायला लागतं. आपण राईट. जसं साईट सीइंगला जातो आणि गाईड घेतो की इथे जायचं, तिथे जायचं. असं उद्योगात काही नसतं. आणि थोडासा असं जर का विचार केला तर इंडियामध्ये हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल जे आहेत, तुम्हाला कल्पना पण आहे की किती कमी आहेत? 0.006% हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल आहे. म्हणजे ज्यांची संपत्ती 90 कोटीपेक्षा प्लस अधिक आहे. आहेत. हां. 90 कोटी काही एवढा मोठा आकडा नाही आहे. पण तरी पण आपल्या देशामध्ये त्याचा फिगर किती आहे तेवढ्या लोकांचा 0.006%. हे 0.006% एवढं कमी क्वांटिटीज का आहेत? कारण बाकीच्या लोकांमध्ये तो धाडसपणा संपलेला असतो. ती हिंमत संपलेली असते. त्यांचे डिस्ट्रॅक्शन्स वाढलेले असतात. म्हणजे जर का तुम्ही ही लाईन तुमच्या आयुष्यात ठेवाल, यतो धर्मस्ततो जया. आणि धर्म म्हणजे काय? प्रगती आणि तुमचा उद्योग. हे लक्षात ठेवा. कुठलाही प्रॉब्लेम यायच्या आधी तुम्ही त्याच्यावर मात कराल आणि बिझनेस कोणताही असो यश होणारच. वा, छान. म्हणजे एक शेवटचा कानमंत्र तुम्ही दिलेला आहे आणि मला वाटतं की आपले प्रेक्षक जे कोणी आपल्याला ऐकतायत ते काही दिवसांमध्ये एवढे ट्रेन होतील की ते स्वतःचा एक व्यवसाय मोठा करतील आणि त्याच्यानंतर आपल्याला कमेंट करतील किंवा कॉल करून सांगतील की तुमचा सल्ला घेतला होता आणि आज मी एवढा मोठा बिझनेसमॅन किंवा विमेन झालेली आहे. खरंच खूप छान माहिती तुम्ही दिलेली आहे आणि इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि यासोबतच आजच्या आपल्या या एपिसोडमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र तुम्हाला एखाद्या विषयाविषयी माहिती हवी असेल स्टार्टअप बाबत तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा न्यूज 18 लोकमत.